आखाती देशातलं जे युद्ध सुरू आहे त्याचा परिणाम आपल्या बेदाण्यावर कशा पद्धतीने झाला आहे, काय रेट होते आणि आता किती रेट आहे? आता बेदाण्याचे रेट सरासरी मागच्या आठवड्यापेक्षा 30 ते 40 रुपये कमी आहे. आखाती देशाचा परिणाम असा होणार आहे की जो गल्फ कंट्रीला आमचा जो बेदाणा जात होता तो आता थोडे 15 दिवस जोपर्यंत युद्ध चालू राहील तोपर्यंत तो कमी जाणार. पण इराणचे संबंध सगळ्यांच्या बरोबर खराब झाल्यामुळं पुढं जो एक्सपोर्टला लागणारा बेदाणा आहे, जसा पिवळा आहे किंवा काळा बेदाणा आहे, या मालाला परत ज्यावेळेला युद्ध संपेल त्यानंतरनं त्याला परत चांगले रेट मिळतील. ऑलरेडी आता काळ्या मालाला चांगले रेट आहेत. काळ्यामध्ये दर वाढण्याची काही शक्यता नाही आहे. पण पिवळा माल शेतकऱ्यांनी केला तर पिवळ्या मालाला पुढं चांगले रेट भेटतील. सध्या आता काय दर मिळत आहेत आणि ते किती आहे, याआधी किती होते? सध्या आता पिवळ्या मालाला रेट आहेत 280 ते 310, 15, 20 रुपयेपर्यंत आहेत रेट. आणि हिरव्या मालाला 240 ते 290, 310. आता मुळात काय झालेलं आहे की माल शेतकरी गडबड करून वाळवत नाही आहेत आणि त्याची प्रॉपर प्रतवारी करत नाही आहेत आणि त्यामुळं त्या मालाला दर मिळत नाही. ज्या शेतकऱ्यांनी चांगलं वाळवलेलं आहे, चांगला माल तयार केलेला आहे, चांगला ड्राय माल केलेला आहे, त्याला 280 ते 320 रुपये रेट आता ऑलरेडी भेटतो आहे. पण जो माल मॉइश्चर आहे त्या मालाला रेट भेटणार नाही, कारण की प्रत्येकाला माल हा रेडी टू डिस्पॅच पाहिजे. 400 ते 450 रुपये इतका दर बेदाण्याला गेला होता गेल्या 15 दिवसांपूर्वी. आता तो एकदमच कमी आला, तर किती डिफरन्स? आमच्यातलेच काही व्यापारी गडबडलेत आणि आमच्यातलेच काही व्यापारी आमच्याच पार्ट्यांना सांगतात की बेदाण्याची रेट गडबडणार आहेत आणि तुम्ही घेऊ नका. त्यामुळं आमच्याकडे घेणारं सुद्धा गिराईक आता थांबलेलं आहे. आणि आता होळीचं सीझन आहे. आपल्याकडे जशी दिवाळी असती तसं ऑल ओव्हर इंडियामध्ये होळी असती. तर 10 तारखेपर्यंत होळीचं जे गिराईक आहे ते थांबणार आहे. होळीनंतरनं पूर्ण ऑल ओव्हर इंडिया इथं सांगलीमध्ये असेल. त्यानंतरनं व्यापारी सर्व एकमेकांना आणि आलेल्या क्वालिटीप्रमाणे त्या मालाचे रेटचा निर्णय घेतील. आखाती देशातल्या ज्या युद्धाचा परिणाम तो कितपत झाला या दरांवर? आता आखाती देशाला जाणारा माल हा मुळात मलियार काळा माल आहे आणि पिवळा माल आहे. आपला ग्रीन माल हा इंडियामध्येच खपतो. तर आखाती देशामध्ये जाणारा माल हा उलट इराणचे रेट, इराणचा जो संबंध सगळीकडे खराब झालेला आहे आता ऑलरेडी, त्यानंतरनं आपलाच माल हा सगळीकडे जाईल असं आम्हाला जरासं शंका वाटते की आपलाच माल सगळीकडे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जाईल. मग आता बेदाण्याचं उत्पादन यावेळी कमी होतं. आता द्राक्षाचं जे काही एक्सपोर्ट थांबलेले आहे ते पुन्हा बेदाण्याकडे जातील असं बोललं. द्राक्ष आता ज्या लोकांनी खरेदी केलेली आहेत, जे कंटेनर परत येतात ते परत आता पहिला ते स्टोअर करतील त्यांच्या कोल्ड स्टोरेजमध्ये. आणि ज्या वेळेला हे युद्ध निवळेल त्यानंतरनं ते द्राक्ष परत एक्सपोर्टला जातील किंवा द्राक्ष ही आता युरोप कंट्रीमध्ये, इंडोनेशिया, व्हिएतनाम, सिंगापूर ह्या सगळीकडे चालेल. फक्त गल्फ कंट्री ह्या ज्या 11 आहेत ह्या देशांना आता जाणार नाही, कारण की युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं मालाला तिथं पोचण्याची शाश्वती नाही आहे. तो माल तिथं पोचेलच, त्याची मालाची विक्री होईलच याची शाश्वती नाही आहे. नाव काय? कृष्णकुमार मनोहर सारडा. हो, चला.